दुचाकी चोरट्यांना सुगीचे दिवस, महिनाभरात 100हून अधिक दुचाकी लंपास। मालेगाव शहर परिसरातील दुचाकी चोरट्यांना चांगलेच सुगीचे दिवस आले आहेत। गेल्या महिनाभरात 100हून अधिक दुचाक्या चोरट्यांनी लांबविल्या आहेत। शुक्रवारी एकाच दिवशी 5 ठिकाणाहून दुचाकी चोरीला गेल्याच्या तक्रारी पोलिसांत दाखल झाल्या आहेत। यावरून शहरातील वाहनधारक पोलिसांच्या कार्यक्षमतेवर शंका घेत आहेत। गेले काही दिवस पोलिसांनी दुचाकी चोरट्यांच्या मुसक्या आवळल्याने हा प्रकार थांबला होता। मात्र दिवाळीनंतर हे दुचाकी चोरटे नव्या जोमाने सक्रिय झाले आहेत। दुचाकी चोरीचे हे लोण ग्रामीण भागातही पोहोचले आहे। शेत शिवारात बांधावर उभ्या असलेल्या शेतकरी व शेतमजूर यांच्या दुचाकी आता चोरट्यांचे लक्ष ठरत आहेत। पोलिसांत तक्रार केल्याने काहीच उपयोग होत नाही, उलट पोलीस दुचाकी मालकाची उलट तपासणी करून त्याला हैराण करतात। यामुळे अनेक जण आपले नुकसान होऊनही पोलिसांत तक्रार करण्यास धजावत नाहीत। यामुळे चोरट्यांचे चांगलेच फावते। गत महिन्यात कसमादे परिसरातून 100हून अधिक दुचाकी चोरीला गेल्याचे प्रकार घडले आहेत। येथील मनमाड चौफुली भागातील हॉटेल गावकरी समोर उभी केलेली MH418738 ही दुचाकी चोरीला गेली। या संदर्भात तुषार राजेंद्र शेवाळे वय 30 वर्ष राहणार नामपूर रेड मालेगाव यांनी किल्ला पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। पोलिसांनी या संदर्भात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। तसेच कॅम्प भागातील पोलीस कवायत मैदानावरून MH415422 ही शाईन मोटारसायकल अनोळखी चोरट्याने चोरून नेली। मनोज भीमराव शिरसाट राहणार लखमापूर या शेतकऱ्याने कॅम्प पोलीस ठाण्यात याची तक्रार दिली आहे। पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलीस हवालदार अहिरे हे तपास करीत आहेत। येथील बाजार समितीच्या भाजी बाजारात उभी केलेली MHBA 8563 ही दुचाकी अनोळखी चोरट्याने चोरून नेल्याची तक्रार कॅम्प पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे। विजय मनसाराम जगदाळे वय 50 राहणार द्याने या शेतकऱ्याने दिलेल्या फिर्यादीनुसार कॅम्प पोलिसांनी अनोळखी चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे। पोलीस नाईक कोळी हे तपास करीत आहेत। मोसमपूल भागात महात्मा गांधी पुतळ्याजवळ उभी केलेली MH41BK4747 ही दुचाकी चोरीला गेल्याची तक्रार प्रदीप महादू पाटील वय 52 राहणार ठेंगोडा यांनी छावणी पोलीस ठाण्यात दिली आहे। पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे। पोलीस हवालदार डोंगरे हे तपास करीत आहेत। चोरट्यांचा लवकरात लवकर शोध घ्यावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे।